मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आणि त्यामुळे मनसे यंदा लोकसभा निवडणुका लढणार नसली तरी देखील मनसे युतीचा प्रचार करेल का, पाठिंबा दिला म्हणजे नक्की काय केलेलं आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरितच आहे आणि त्याच प्रश्नांवरती प्रकाश टाकणारा एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट। या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेंचं तोंड आहेच। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या सगळ्यांसमोर जाहीर करतो। विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा। पाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंब्याची गुढी उभारली, मात्र या गुढीभोवती संभ्रमाचे अनेक ढग जमा झाले। खरं तर गेल्या काही दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या राज ठाकरेंसोबतच्या भेटी वाढल्या होत्या, त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतंच। मात्र जेव्हा राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली तेव्हा खऱ्या अर्थानं मनसेच्या भूमिकेचा अंदाज आला होता आणि काल राज ठाकरे यांनीच महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली। फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे। त्याच सोबत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं, मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या सगळ्यांसमोर जाहीर करतो। आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधून आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा। पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आता बांधणीचा विचार केला पाहिजे। आपण राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली असली तरी या घोषणेतून अनेक संभ्रम जन्माला आलेत। बिनशर्त पाठिंबा म्हणजे मनसे महायुतीत सहभागी झाली का? राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार का? मनसे विधानसभा निवडणूक महायुतीतून लढणार? मोदींना पाठिंबा म्हणजे फक्त भाजपला मदत करणार का? राज ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करणार? शिंदे अजित पवारांवर टीका, मात्र तरीही महायुतीला पाठिंबा? असे सगळे प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेत। याबाबत आम्ही मनसेचे नेते संदीप देशपांडेंना गाठलं, तेव्हा ते काय म्हणालेत पहा। सध्या बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, लोकसभा निवडणूक तुम्ही लढवणार नाहीत, मात्र महायुतीचा जो प्रचार असेल, त्यांचे विविध कार्यक्रम असेल, त्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का? या संदर्भात सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयानं राज्यातलं राजकारण आता बदलणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला असला तरी महायुतीतल्या अनौपचारिक गोष्टी होणं बाकी आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होऊ लागल्यात। आधीच शिंदेंच्या शिवसेनेच्या जागा ज्या आहेत त्या कमी झालेल्या असताना नेमक्या त्याच जागांच्या संदर्भात मनसेची अपेक्षा दिसत होती, त्यामुळे जागा वाटप करून त्यांना प्रत्यक्ष युतीत घेणं या टप्प्यावर निश्चितपणे अवघड होतं। पण विधानसभेसाठी अजून वेळ आहे, परंतु त्या संदर्भातही आत्ताच सगळे गोष्टी स्पष्ट करून आपले पर्याय बंद करण्याच्या पेक्षा ते खुले ठेवण्याकडे मला वाटतं की राज ठाकरे यांनी त्याला प्राधान्य दिलेलं दिसतंय आणि पुढच्या काळामध्ये ती बोलणी कशी यशस्वी होते, मुळात सगळं लोकसभेचे निकाल काय येतात याच्यावर महाराष्ट्रातलं पुढचं विधानसभेचं राजकारण काय असेल त्याची समीकरणं ठरणार आहेत। त्यामुळे त्यांनी सध्या तरी आपले पर्याय खुले ठेवलेले दिसत आहेत। आता सगळीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्यातच राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देताना विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्यात। मात्र लोकसभा निवडणुकीबाबत अजूनही तेवढी स्पष्टता आली नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे मनसेने महायुतीला पाठिंबा जरी दिला असला तरी मनसे महायुतीत सहभागी होणार का,
की फक्त हा पाठिंबा आहे? मनसे महायुतीचा प्रचार करणार का? मनसे पुढे काय करणार? या प्रश्नांची उत्तरं जरी आता तोडकी मोडकी मिळत असली तरी येणाऱ्या काळात या प्रश्नांची उत्तरं पुढील काळातच स्पष्ट होणार आहेत. कॅमेरामन रुपेश शेलारसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.